कुंभमेळ्यामुळे 2 वर्ष का लग्न करताना नाही म्हणून लोकांनी खूपच मनावर घेतलेलं दिसतंय. सो हे गाईज, आज मी चालली एका लग्नाला आणि जायचं होतं जत्रा हॉटेलला. त्यामुळे काय रिक्षा भेटतच नव्हती कारण ते खूप आउटसाईड आहे. त्यामुळे आम्ही बुक केली होती ओला आणि ती पण लेट आली होती. भाई तिकडून रिक्षाच जात नाही. सो फायनली आम्ही पोहोचलो होतो लॉन्सवर. लोकांना काही काम नाही का लग्न करायचं सोडून, एवढा उन्हात लग्न ठेवलंय तर कसं तरी पोहोचलो यार लॉन्सवर. मग मी एवढी घाई करत होते की लग्न लागून जाईल. भाई आपलं लग्न कधी वेळेवर लागले आणि आल्यावर खरंच सांगू तर काहीच सुरुवात झालेली नव्हती आणि लोक अगोदरच जेवत होते. मग काय आम्ही पण ताव मारला जेवणावर, मस्त जेवण केलं आणि तिथे मेन म्हणजे आमरस होता माझा फेवरेट. सो मी 2 वाट्या घेतला होता तिथे. मस्त पोटभर जेवण केलंय आणि त्यानंतर इथं चालू होता डान्स, जिथे की जास्त कोणी डान्सच करत नव्हतं. मध्ये आलं आणि इथे डेकोरेशन वगैरे चालू होतं. मी तर मस्त मांडी घालून बसले कारण पायच एवढे दुखत होते. आणि त्यानंतर इथे होत होती यांची एंट्री, जी की खूप मस्त झाली. मला तर खूप आवडली, तुम्हीच बघा आता. इथे यांची एंट्री झाली होती आणि लग्न लागलं होतं. मला तर एवढा घाम येत होता, खूप कंटिन्यू बसलेली होती मी तिथे. सो फायनली यांचं इथे लग्न झालं. जसं यांचं लग्न झालंय तसे लोक फुल गर्दी केली होती आणि फोटो वगैरे काढायला. मी तर डायरेक्ट बाहेरच निघाले होते फोटोशूट वगैरे करायला, कारण तेच करणार का आम्ही पण केली. आता आम्ही ओला बुक केला होता आणि मी दुसऱ्याच गाडीत बसलो होते. भाई आमची ओला कधी येणार काय माहिती, वाट बघत बसलो. मग फायनली ओला आली. आता चालली आहे घरी. तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.